महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे। मंदिर परिसरात भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतात। भाविकांना दर्शनासाठी 2 ते 3 तासांच्या प्रतीक्षेत उभे राहावे लागते। या गर्दीत महिलांची संख्या विशेषत मोठी असते। नवरात्र उत्सवाच्या काळात अनेक महिला उपवास करीत देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतात। पालघर जिल्ह्यातील विरारच्या जीवदानी, केळव्याच्या शीतलादेवी, आशागडच्या संतोषी माता, डहाणूच्या महालक्ष्मी माता आणि सारणी येथील सप्तशृंगी यांच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते। तर विशेषतः मुंबई, ठाणे आणि गुजरात मधूनही अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत। शहरातून मोठ्या प्रमाणात महिला भाविक पर्यटक बसद्वारे देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने महालक्ष्मी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। विशेषतः सुट्टीच्या दिवसात मंदिरात भाविकांची संख्या अधिक वाढल्याने परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या असतात आणि मंदिर परिसर गजबजलेले असते। सध्या कडक ऊन असल्याने भाविक काहिलीने त्रस्त झाले आहेत, तरीही देवीच्या दर्शनासाठी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही। महालक्ष्मी परिसराला यात्रेचे स्वरूप निर्माण झाले आहे। महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत। नवरात्र उत्सवात अनेक महिला भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी यात्रा करीत आहेत। यात अनेक पर्यटक बस मोठ्या प्रमाणात येत असल्याने सुट्टीच्या दिवशी मंदिरात मोठी गर्दी होते। ट्रस्टच्या वतीने भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न केले आहेत। अतिरिक्त स्वयंसेवक, पिण्याचे पाणी, CCTV कॅमेरे यांचे नियोजन केले आहे।